बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या सुरुवातीलाच महायुतीतला घटक असूनही पुरंदरमध्ये आणि इंदापूरमध्ये बंडाचं निशाण फडकलं। पुरंदरमध्ये विजय शिवतारेंनी तर उमेदवारी जाहीर केली। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या दोन्ही मुलांनी तालुकाभर कार्यकर्त्यांमध्ये जनजागृतीचा मेळावा घेत आधी विधानसभेचं बोला मग लोकसभेचं अशा स्वरूपाचा एक उभा दावा मांडला। त्यानंतर बरंच पाणी पुला खालून गेलं, सगळ्यांमध्ये समेट झाला आणि सगळेजण प्रचाराला देखील लागले। इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील पूर्ण उमेदीनं या निवडणुकीत उतरलेले पाहायला मिळाले। पण इंदापूर तालुक्याचं पालकत्व देवेंद्र फडणवीसांनी घेतलं असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला, परंतु एकत्र आलेल्या दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटलांचं फक्त व्यासपीठावरच सगळं निभावलं, कारण खाली जनतेने प्रतिसाद दिलाच नाही। कारण इंदापूर तालुक्यात सुप्रिया सुळेंना एक हाती आघाडी मिळाली। या आघाडीनंतर आता महायुतीमध्ये काय असा प्रश्न निर्माण झाला। मध्यंतरीच्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पालकमंत्री अजित पवारांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत होते, पण आता त्यांना देखील तंबी देण्यात आली। अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेना बरोबर घेऊन जावंच लागेल हे भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला लक्षात आलं असल्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना या संदर्भात काहीही न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत महायुती विधानसभेतही कायम राहणार असं चित्र दिसतंय आणि याचा काहीसा अंदाज आला की काय म्हणून भारतीय जनता पक्षाच्या हर्षवर्धन पाटील समर्थकांनी नाव न टाकता एक बॅनर प्रसिद्ध केला आणि इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा चर्चा झाली विकास आघाडीच्या पूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होते का काय असा स्वरूपाचा एक प्रवाह चर्चेचा आता इंदापूर तालुक्यात सुरू झालाय। इंदापूर तालुक्यात एक बॅनर लागलं की विमान चिन्ह घेऊन आता आमचं ठरलंय आणि 2024 मध्ये ताकद लावायची अशा स्वरूपाचा एक बॅनर कोणीतरी लावला। अर्थात सगळीकडे चर्चा आहे की तो भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी लावला। दुसऱ्याच दिवशी दत्तात्रय भरणेंच्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे ते कार्यकर्ते भरणे मामांचे, ते थांबतील तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कसे, त्यांनी लागलीच आमचं ठरलंय नाही विधानसभेत फिक्स नावाचा भरणेंचा एक बोर्ड लगेचच त्या बोर्डच्या शेजारीच लावला। इंदापूर तालुक्यात फक्त निवडणूक काय झाली, आता विधानसभेच्या चर्चेला सुरुवात होताच उभा दावा पुन्हा मांडला जातोय। एकमेकावर शरसंधान आता सुरू झाला आहे, परंतु चर्चा आहे हर्षवर्धन पाटलांची। हर्षवर्धन पाटील 1999चा प्रयोग राबवणार का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय। अजूनही या फलकाबाबत ना हर्षवर्धन पाटलांनी कुठली प्रतिक्रिया दिली ना भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी। त्यामुळं नक्की हे गुलदस्त्यात असलेलं हे नरोवा कुंजरोवा या म्हणीसारखंच दिसतंय। याचा अर्थ असा की हर्षवर्धन पाटलांनी 1995च्या विधानसभा निवडणुकीमध्ये असंच विमान हातात घेतलं होतं। 1999 साली पण त्यांनी विमानच हातात घेतलं। 2004 मध्ये, 2009 मध्ये आणि 2014 मध्ये त्यांच्या निवडणुका ज्या पक्षाच्या चिन्हावर लढल्या तिथे पराभूत झाले, तर ज्या त्यांनी अपक्ष म्हणून लढवल्या, विकास आघाडी, इंदापूर तालुका विकास आघाडी म्हणून लढवल्या, त्यात मात्र ते जिंकून आलेत। 1995च्या निवडणुकीत देखील हर्षवर्धन पाटलांच्या पुढे तिरंगी लढत होती, परंतु हर्षवर्धन पाटलांनी बाजी मारली होती आणि ती बाजी 2014 पर्यंत कायम राहिली। 2014च्या निवडणुकीत मोदींचं वादळ आलं आणि महाराष्ट्रातलं काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार सत्तेतून हद्दपार झालं। त्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांनी 2009ची निवडणूक काँग्रेसवर लढवली होती, काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढवली होती, पण 1995-99च्या निवडणुका त्यांनी विकास आघाडी म्हणजेच विमानाच्या चिन्हावर लढवल्या आणि म्हणूनच आता जेव्हा एका फ्लेक्स फलकावरती विमानाचं चिन्ह आलंय तेव्हा हर्षवर्धन पाटील बंडखोरी करणार का, हर्षवर्धन पाटील पुन्हा अपक्ष उमेदवाराचा कित्ता गिरवणार का हा प्रश्न सध्या जोरात चर्चेला आला आहे। आणि त्याचं कारणही असं आहे की कदाचित महायुती म्हणून हे सगळे एकत्र जाणार असतील तर रुलिंगचा आमदार, सत्तारूढ आमदार म्हणून इंदापूरची जागा दत्तात्रय भरणेंकडे जाऊ शकते। अशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटलांना त्यांचं राजकीय अस्तित्व दाखवण्याशिवाय पर्याय नाही। त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील जर पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर खरोखरच बंडखोरी करतील का हा देखील प्रश्न आहे। अर्थात त्याला अनेक कंगोरे आहेत। सध्या देशामध्ये गृहमंत्री अमित शहांशी त्यांचे असलेले
सख्यत्वाचे संबंध, निकटचे संबंध लक्षात घेता हर्षवर्धन पाटील बंडखोरी करणार नाहीत असाही एक चर्चेचा प्रवाह आहे. पण दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांना अपक्ष उमेदवारी इंदापुरात लाभते असं त्यांचे कार्यकर्ते म्हणू लागले आहेत. त्याला दाखला देताना दौंडचा दाखला दिला जातो. दौंडमध्ये ज्या वेळी राहुल कुल असतील किंवा रमेश थोरात असतील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढले त्यावेळी पराभूत झाले, तर ज्यावेळी ते अपक्ष लढले त्यावेळी निवडून आले. तसाच काहीसा प्रकार की राहुल कुलांनी एकदा रासपचे उमेदवार म्हणून तर एकदा भाजपचे उमेदवार म्हणून ही निवडणूक जिंकलेली आहे. तर रमेश थोरातांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी जिंकलेली आहे. ज्यावेळी रमेश थोरात जिंकले त्यावेळी राहुल थोरात घड्याळाच्या चिन्हावर होते, तर ज्यावेळी राहुल कुल जिंकले त्यावेळी रमेश थोरात हे घड्याळाच्या चिन्हावर होते. साहजिकच दौंडचा हा दाखला इंदापूरसाठी लागू होतोय असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच काही जण सुप्तपणे आतापासूनच हर्षवर्धन पाटील बंडखोरी करणार का यावर चर्चा करताना दिसत आहेत. येत्या काही दिवसात इंदापूर तालुक्यात याची चर्चा आणखी जोर धरेल. मग हर्षवर्धन पाटलांचं विमान यावर्षी विधानसभेसाठी उडेल की पुन्हा पालकत्व घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यानुसार पुन्हा त्यांचा विमानाचं स्टँड पुन्हा जाग्यावरच विमानतळावर राहील की काय अशी देखील चर्चा या निमित्तानं उपस्थित होते. येणारा काळ ठरवेल हर्षवर्धन पाटलांचं विमान उडणार का हर्षवर्धन पाटील थांबणार.